बघा, हाच तो मुद्दा आम्ही पहिल्या दिवसापासून मी तेव्हा मांडला। तुम्ही अन्य लोकांवर, गरीब हिंदूंवर सक्ती करता, पण कोण शेख हा तुमच्याच पक्षाचा आहे त्याला कधी कानफोडा होणार? आता त्याच्या कानाखाली कधी बारा वाजणार? काही शेखला तुमच्या पक्षात असला तरी शेखला वेगळा न्याय आहे का? आमचा मुद्दा तोच पहिल्यापासून आहे की हे लोक कधी जे काही गोल टोपी आणि दाढीवाले ते कधीही मराठी बोलायला बघत नाहीत। मग न्याय फक्त गरीब हिंदूंनाच कशाला लागतोय? मग त्यांनाच कशाला कान फोडावे लागतंय? म्हणून पहिलं त्या शेखच्या जरा कानाखाली बारा वाजवा आणि मग मराठीच्या सक्तीबद्दल आपण चर्चा करू। चर्चा खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावर होती। त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही उत्तर भारतात बघा, अशा त्या बाबतीमध्ये आत्ताच आशिष शेलारजीने सभागृहामध्ये पण बोललेलं आहे। अशी कोणीही, मी पहिल्या दिवसापासून बोलतोय, आपण कोणीही या जिहाद्यांच्या ट्रॅपमध्ये आपण हिंदू म्हणून येऊ नये। यांची हीच इच्छा आहे की हिंदूमध्ये भांडणं लागावीत, आपसात आम्ही भांडावं आणि मग ह्या लोकांना मोकळं रान मिळेल त्या निमित्ताने। हेच तर या जिहादी लोकांची इच्छा आहे, हेच तर हिंदू राष्ट्राला तोडण्याची मनसुबे आहेत। आणि म्हणून कोणीही हिंदूंमध्ये न भांडता आपण एकत्र पद्धतीने आपल्या हिंदू राष्ट्राला भक्कम कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रत्येक जणांनी विचार करावा। उद्या परत मीरा रोडमध्ये मराठी भाषिकांचं आंदोलन आहे, मराठी संघटना एकत्र येतात ज्या प्रकारे। असं आहे की परत माझा मुद्दा तेवढाच राहील की आपण हिंदू म्हणून आपण आपसात भांडता कामा नये। हे जिहाद्यांच्या पोटात गुडगुड्या होत असतील ते लोक मोहम्मद अली रोड, बहरामपाडा तिथे सगळे शीरखोरम्याच्या पार्ट्या चालू झालेल्या आहेत, कारण का पोटात गुदगुद्या होत आहेत की हिंदू भांडतायत आपसामध्ये आणि हे लोक एकत्र मिळून शुक्रवारी ढुंगणं उपरती करतायत। भांडतो आपण आहे, भांडते हिंदू आहेत। म्हणून ह्या बाबतीमध्ये सगळ्याच हिंदू समाजाने विचार करावा। आपण उगाच इस्लाम राष्ट्राला वाढवण्यासाठी आपण खतपाणी टाकू नये, एवढी विनंती मी सगळ्यात समस्त हिंदू समाजाला करेन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।